गोष्ट साधारणतः 6 वर्षांपूर्वीची आहे. मी काकूकडे सुट्टीमध्ये राहायला गेले होते. तेव्हा नेमकी दादाची क्रिकेट टुर्नामेंट होती, म्हणून मी सुद्धा काकांसोबत गेले होते. टुर्नामेंट झाल्यावर कार्यक्रम होता आणि नंतर माझा भाऊ आमच्यासोबत गाडीने घरी येणार होता. साधारण 11च्या आसपासची वेळ होती. माझ्या भावाची टुर्नामेंट खूप उशिरा होती, त्यामुळे सगळा कार्यक्रम संपायला बराच वेळ लागला. निघताना माझे आजोबा म्हणाले होते की येताना उशीर करू नका आणि रस्त्यात मध्ये कुठेही थांबू नका. मला त्यांचे असे बोलणे नीट काही समजले नाही, पण काकूंना ते कळले असावे, कारण त्यांच्या चेहऱ्यावर तसे भाव मला जाणवले. आम्ही तिथे पोहोचलो. दादाची टुर्नामेंट झाली. 11 वाजून गेले असतील तसे आम्ही निघायची तयारी सुरू केली. काका आणि काकूंनी आम्हाला गाडीत बसायला सांगितले. अजून सगळा कार्यक्रम नीट संपलाही नव्हता आणि काकू असे काही करत सांगत होते. ते पाहून दादाने काकूला विचारले, एवढे लवकर का निघालो आपण? अजून कार्यक्रम संपला नाहीये. काकीने सांगितले की उशीर झालाय, घरी आजोबा वाट पाहत असतील. पुढच्या काही मिनिटात आम्ही तिथून घरी जायला निघालो. तसे काकी आम्हाला पुन्हा सूचना देत म्हणाली, तुम्ही दोघेही आता झोपून जा, घर जवळ आले की मी उठवेन तुम्हाला. आम्ही दोघांनी होकारार्थी माना डोलावल्या, पण आम्हाला अजिबात झोप येत नव्हती. घर तसे बरेच लांब होते. साधारण 2 तास झाले असतील. आम्ही एका पुलावर आलो. काकांनी गाडीचा वेग अगदी कमी केला आणि सावकाश गाडी चालवू लागले. तितक्यात अचानक दादाचे लक्ष बाहेर गेले आणि त्याला तिथे काहीतरी दिसले. तसे तो म्हणाला, ते बघा तिकडे, तो माणूस कोण आहे? आम्ही सगळ्यांनी तो इशारा करत असलेल्या दिशेला पाहिले. तिथे खरंच कोणीतरी उभं होतं, पण त्या माणसाची उंची इतर माणसासारखी नव्हती. गाडी जसजशी त्याच्या जवळ जाऊ लागली तसे मला दिसले की त्या माणसाचे डोकेच नाहीये. हा सगळा प्रकार अवघ्या काही सेकंदात घडला. तितक्यात काकू दादाला ओरडली, मी तुम्हा दोघांना झोपायला सांगितलं होतं ना? आम्ही काहीच बोललो नाही. काही वेळात आम्ही तो पूल ओलांडला आणि दादा अचानक थरथरू लागला. त्याने बुबुळं वळवली आणि त्याचे डोळे पांढरे दिसू लागले. तोंडातून फेस येऊ लागला. आम्ही तिघही घाबरून गेलो. काकांनी गाडीचा वेग वाढवला. पुढच्या अर्ध्या पाऊण तासात आम्ही एकदाचे घरी येऊन पोहोचलो. काकूने दादाची रात्री 2 वाजता दृष्ट काढली. दादा तर बेशुद्ध झाला होता. ती रात्र मी तशीच दादाच्या काळजीपोटी जागून काढली. सकाळी काकूला न राहून विचारले की काल नक्की काय झाले होते. ती मला काही सांगायला तयारच नव्हती. खूप टाळाटाळ करत होती, पण मी तिच्या मागे लागून तिला नक्की काय झाले ते सांगायला भाग पाडले. तिने जे सांगितले त्यावर माझा विश्वासच बसला नाही. ती म्हणाली की लहानपणापासून तुझा भाऊ जेव्हा कधीही अमावस्येला बाहेर असतो तेव्हा त्याला अशा अनैसर्गिक गोष्टींचा त्रास होतो. त्याचा मनुष्यगण आहे आणि त्या सर्व पितरी अमावस्या होती काल. आजोबांनीही लवकर यायला सांगितले होते, पण आपल्याला यायला उशीर झाला. आम्ही शक्यतो अशा वेळी त्याला बाहेर पडू देत नाही. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आस्तिक पाटील यांनी पाठवला आहे. अनुभव तसा बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे, जो माझ्या मामाला आला होता. मामाचे वय तेव्हा 20 ते 22 असेल. या वयात आपल्या सगळ्यांना एक वेगळाच जोश असतो आणि भूत प्रेत अशा गोष्टी बहुतेक जण मस्करीत घेतात
किंवा त्या गोष्टी आपल्याला पटतच नाहीत. मामाचे विचारही असेच काहीसे होते. आमच्या गावात अशा अनेक जागा आहेत ज्या आजही बाधित मानल्या जातात. त्यामुळे तिथे रात्री अपरात्री शक्यतो कोणी फिरकत नाही. त्या रात्री मामा आणि त्याचे सगळे मित्र नेहमीसारखे एकत्र जमले होते. अमावस्या 2 दिवसांवर असेल बहुतेक. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. रात्रही बरीच झाली होती. तो त्यांचा निरोप घेऊन निघणार. इतक्यात एका मित्राने त्याच्यासोबत पैज लावली. त्याने सांगितले की अमावस्येच्या रात्री गावातल्या नदीच्या पुलावरून एकट्याने बाईक घेऊन एक फेरी मारून यायची आणि तेही 12 वाजल्यानंतर. मामा कसलाही विचार न करता लगेच तयार झाला. तसाही त्याचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आणि त्यात काहीतरी थ्रिल करून मित्रांमध्ये मोठेपणा घेण्याची ही संधी त्याला घालवायची नव्हती. अमावस्येच्या रात्री तिथेच 12 वाजता भेटायचं ठरलं. बघता बघता 2 दिवस उलटले आणि ती भयाण रात्र आली. मामा त्याची बाईक घेऊन नेहमीच्या ठिकाणी पोहोचला. त्याचे मित्र आधीच त्याची वाट बघत थांबले होते. त्यांच्या ठिकाणापासून तो पूल तसा लांब होता, पण तिथून त्यांना नीट दिसायचा. पैज लावलेल्या मित्राने त्याला विचारले, लक्षात आहे ना काय करायचे ते? तसे मामा हो म्हणाला. मामाने बाईक स्टार्ट केली आणि त्या पुलाच्या दिशेने निघाला. त्याचे सगळे मित्र त्याला तिथेच उभे राहून पाहत होते. तो पूल तसा मोठा होता. काही मिनिटात तो पुलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला. तोपर्यंत सगळे नीट होते, पण जशी त्याने गाडी वळवली तशी त्याची गाडी अचानक बंद पडली. गाडीत बिघाड होण्यासारखे काहीच कारण नव्हते. मित्रांनी त्याला पाहिले आणि त्यांना जाणवले की काहीतरी गडबड नक्कीच आहे. ते त्याच्या दिशेने मदतीसाठी चालत येऊ लागले. मामा त्यांच्याकडे पाहत होता. तितक्यात त्याच्या समोर एक भला मोठा धिप्पाड देहाचा माणूस येऊन उभा राहिला. तो नक्की कुठून आला आणि कसा आला ते मामाला कळलेच नाही. त्याने पायापासून वर पाहायला सुरुवात केली आणि पाहतो तर काय, त्या माणसाच्या शरीराला मुंडकेच नव्हते. मामा भीतीने थरथर कापू लागला. तो घाबरून गाडी टाकून तिथून पळू लागला. तितक्यात ते जे काही होते त्याने एक जोरदार फटका दिला. तो आघात इतका जोरात होता की मामा पुलाच्या खाली फेकला गेला. त्याच्या मित्रांना काही कळलेच नाही की काय झाले. त्यांनी थेट पुलाच्या खाली धाव घेतली. ते त्याच्या जवळ पोहोचले. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होते. त्यांनी लगेच त्याला उचलून घरी आणले. झालेला सगळा प्रकार घरी सांगितला. दुसऱ्या दिवशी त्याला शुद्ध आली. तसे मित्रांनी त्याला विचारायला सुरुवात केली की पुलावर नक्की काय झाले होते, तू अचानक खाली कसा काय पडलास? तसे मामाने सगळे सांगितले. त्याच्या मित्रांना तो माणूस दिसला नव्हता. तो फक्त मामाला दिसला होता. नंतर कळले की तो मानकाप्या होता. असे म्हणतात की हा प्रकार खूप ठिकाणी पाहायला मिळतो. त्याला मान आणि मुंडके नसते आणि तो सारखे आपले दोन्ही हात फिरवत राहतो. त्याचा फेरा त्या पुलावर होता आणि नेमका त्याच वेळी मामा तिथे गेला आणि त्याच्या विळख्यात सापडला. त्याचे दैव बलवत्तर म्हणून तो थोडक्यात वाचला. आजही त्या पुलावर रात्री जायला लोक घाबरतात. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मयुरेश दबकेकर यांनी पाठवला आहे. अनुभव माझ्या काकाचा आहे, जवळपास 8 ते 9 वर्षांपूर्वीचा. माझे काका गावाकडे राहायचे. तिथेच त्यांची शेती होती. जानेवारीचा महिना असल्यामुळे पिके जोमात आली होती. त्यावेळी भुईमुग शेंग्याचे पीक घेतल्यामुळे शेत राखायला जावे लागायचे, कारण रानडुकरे येऊन सगळे पीक उद्ध्वस्त करत असत.
आम्ही सगळे गावी गेलो होतो. आमच्या गावात खूप मोठा उत्सव होता, ज्यात शेताची पूजा करतात, 5 पांडव मांडतात आणि शेतात जेवण करतात. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही धूमधामपणे सण साजरा केला. खूप मजा केली आणि संध्याकाळी बैलगाडीमध्ये बसून घरी परतलो. नंतर रात्रीचे जेवण झाल्यावर अचानक काकांनी शेतात जायचे ठरवले. घरचे सगळे काकांना घरीच थांबायला सांगत होते, कारण बऱ्याच महिन्यांनी सगळेजण एकत्र आले होते. पण ते काही ऐकणार नव्हते. मीही त्यांना थांबवण्यासाठी विनवण्या करून पाहिल्या, पण त्यांनी माझेही ऐकले नाही. आमचे शेत माळावर होते, म्हणजे 2 डोंगरांच्या मध्ये थोडासा चांगला भाग होता. चांगली शेतीची सुपीक जमीन होती. आधीच रानडुकरांनी शेतामध्ये खूप नासधूस केली होती, त्यामुळे त्यांना जाण्यास भाग पडले. आमचे शेत गावापासून साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर होते. गावाचा मुख्य रस्ता ओलांडला की आमच्या शेताकडे जायचा रस्ता लागायचा. त्या रात्री नेहमीप्रमाणे ती वाट अगदी सामसूम होती. मुख्य रस्ता ओलांडून ते त्या वाटेला लागले. साधारण 10 मिनिटं झाले असतील. तसे त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या मागे कोणीतरी चालत येत आहे. त्यांना वाटले की एखादे जनावर असेल, लक्ष दिले नाही की निघून जाईल, म्हणून ते तसेच पुढे चालत राहिले. काही अंतर चालल्यावर अचानक त्यांचे अंग जड वाटू लागले आणि त्यांचे दोन्ही पाय अगदी जड झाल्यासारखे झाले. ते एका जागी स्तब्ध झाले. कितीही हालचाल करायचा प्रयत्न केला तरी त्यांचे पाय जागेवरून हलतच नव्हते. आपल्यासोबत नक्की काय घडतंय हे त्यांना कळेनासं झालं. ते आजूबाजूला पाहू लागले आणि त्यांची नजर समोर गेली. समोरचे दृश्य पाहून त्यांचे डोके सुन्नत झाले. एक पांढरी फिक्कट आकृती त्यांच्या दिशेने हवेत तरंगत येत होती. त्यांनी पुन्हा हालचाल करायला सुरुवात केली, पण त्यांना पाऊलही पुढे टाकता येत नव्हते. त्यांनी देवाचे नाव घेतले आणि शरीरातली सगळी ताकद एकवटून पुन्हा प्रयत्न केला आणि ते त्या जागेतून बाहेर पडले. ते उलट फिरले आणि सरळ घराकडे धाव घेतली, पण घर तिथून बरेच लांब होते. त्यांना आठवले की वाटेत मारुतीचे मंदिर लागते. ते धावतच त्या मंदिराच्या वाटेला लागले. तसे त्यांना मागून चित्रविचित्र आवाज कानावर पडू लागले. त्यांनी हिम्मत करून मागे वळून पाहिले तर ती आकृती त्यांच्या अगदी जवळ आली होती. तितक्यात त्या आकृतीने त्यांची मान पकडली. धावतच काकांनी जोरात हिसका देत त्यांची मान त्या विळख्यातून सोडवली आणि धावण्याचा वेग अजून वाढवला. पुढे काही अंतरावर त्यांना मंदिर दिसू लागले. तसे त्यांच्या जीवात जीव आला. ते धावत त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेले आणि त्यांना भोवळ आली. तसे ते तिथेच खाली कोसळले. सकाळ झाली. गावातली लोक दर्शनाला येऊ लागली. त्यांनी काकांना तिथे बेशुद्ध अवस्थेत पाहिले. तसे पाणी वगैरे देऊन घरी घेऊन गेले. घरी आल्यानंतर त्यांनी सर्व प्रकार घरच्यांना सांगितला, पण तोपर्यंत त्यांना खूप ताप आला होता. नंतर आम्ही गावातील पुजाऱ्याकडून देवीचा व मारुतीचा अंगारा लावला. काकांची तब्येत 2 दिवसात बरी झाली. तो पुजारी म्हणाला की प्रत्येक अमावस्येच्या रात्री तिथे विचित्र आवाज येतात आणि काही लोकांना तिथे विचित्र अनुभव सुद्धा आले आहेत. त्या भागात कोणाचे वास्तव्य आहे हे अजूनही गावातील कोणाला माहीत नाही. जाता जाता शेवटी पुजारी म्हणाला, काकाचे नशीब चांगले होते म्हणून तो वाचला, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता.